सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर परमात्मा सांगतात की तुम्ही या सुविधा बघून अशा समजुतीत आहात की भगवान मोठा दयाळू आहे, आणि मग दुःखच दुःख कोसळवतो. कोणाचं कुटुंब नष्ट झालं, कोणाची आई मारली गेली, कुठं पूर आला, कुठे रोगाने, कुठे दुर्घटनेत हाहाकार माजलाय किंवा अन्य कोणत्या आजाराने. तर त्यावेळी तुमची बुद्धी एवढी नाही चालत की ही वीज का कोसळली या कुटुंबावर. आपण विचार करतो की आपण नाही मरणार, आपण ठणठणीत आहोत. त्या दुर्घटनेच्या आधी ते देखील ठणठणीत समजत होते. तर हा भ्रम दूर होईल या सत्संगातून, कारण की हा सत्संग आहे आणि भगवानाने दिलेले सांगितलेले ज्ञान आहे, 100% सत्य आहे. आपण वेगवेगळ्या व्यवस्थेत अनेक दिवसांपासून बांधलेले आहोत, त्यामुळे बऱ्याच वेळा आपली बुद्धी स्वीकार नाही करत की हे असं कसं होईल. हा कसं खातो. शरीर तर इथेच राहतं. जसं काजू, तुम्ही बदाम पाहिले असतील. बदाम वरचं कव्हर खायचं नसतं, आत गर असतो. अशाच प्रकारे हे शरीर जे वरचं असतं ते तर आतला गर करण्यासाठीचं कव्हर आहे. म्हणजे सूक्ष्म शरीर आहे याच्या आत. त्याच्या आत आपण सर्व आयुष्यभर जे खातो पितो आणि जी काही व्यसनं करतो त्या सगळ्यांचा अंश त्या सूक्ष्म शरीरात लुप्त होतो. बाकी तर शरीर या स्थूल शरीराचं पालन पोषण करण्यातच व्यस्त असतं आणि काही त्याच्या आत सामावतं. जसं तुम्ही बघता की हुक्का, बीडी, दारू ही तपकीर आणि हे अफीम या खायच्या गोष्टी आहेत आणि सर्वात जास्त सगळ्यांच्या घरात पोचल्यात. कलियुगात एखादाच कोणी वाचला असेल, व्यक्ती वाचली असेल, तर घर नाही वाचलंय. तर हे का खात आहेत? कारण की हे मन आहे, याने आपले एजंट सोडलेत. काळाचे दूत आहेत हे दुसरं रूप काळाचं समजा. आणि याला वाटतं की जास्त टेस्ट याला मिळावी, खावी, हुक्का प्यावा, तंबाखू प्यावी, खावी, याचा तेवढाच अंश त्यात जाईल सूक्ष्म शरीरात. आणि मग त्यांना भाजून एक तप्तशिला खूप मोठीशी आहे तव्यासारखी दगडाची, त्यावर टाकतो 1,00,000 प्राण्यांना, सूक्ष्म शरीराला. हे स्थूल शरीर इथेच राहून जातं. याच्या अंतिम संस्कारात आपण व्यस्त असतो. कधी याचे पिंड घालतो, कधी गंगेत सोडतो, कधी तेरावा करतो आणि तो तप्तशिलेवर भाजला जात असतो. तर मग त्यातून जी घाण निघते ते सूक्ष्म शरीर भाजल्यावर जीव मरत नाही सूक्ष्म शरीरात, परंतु दुःख खूप होतं. ह्याला हा काळ खातो. ज्या कारणाने त्याने इथे तुम्हाला पाळलं आहे, थांबवलं आहे. आता इथे प्रश्न एक अजून येतो मनात. सृष्टी रचना तर तुम्ही वाचता, तिथे हे लिहिलेलं आहे की परमात्म्याने याला शाप दिला. 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी नित्य खाण्याचा. तर कारण की आपण लेकरे आहोत, आपल्या मनात शंका ढिगभर येतात जेव्हा पहिल्या वेळी हे ज्ञान ऐकतो तेव्हा. तर बऱ्याचशा त्रुटी जाणवतात की परमात्म्याने 4 युगे याला का देऊ केली, 3 युगे का दिली, आधीच नकार द्यायचा होता. हे आधी तर तुम्हाला तिथे अडवतच होते सतलोकात की तुम्ही नका जाऊ, याचं म्हणणं नका ऐकू, याच्याकडे नका बघू. तेव्हा कुठे आपण ऐकलं होतं? तेव्हा भगवानाला आपण धोका दिला आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून आज इथे हे गाढव कुत्रा होऊन इथे दुःख भोगत आहोत. तर परमात्म्याला माहीत होतं की सतयुग त्रेता द्वापारमध्ये हे माझं नाही ऐकणार, कारण की यांना सुख मिळेल यांच्याच कर्माचे, मागच्या संस्कारांचे, जे सतलोकातून धन घेऊन आले होते भक्तीचे. आता ते तुमचं चालत राहिलं आणि कलियुगात आल्यावर ते संपून जातं. आणि परमात्मा तुम्हाला अशी भक्ती देईल जी दास तुम्हाला देईल. तुम्ही तेवढेच चार्ज व्हाल त्या भक्तीने, या मंत्रांनी, आणि तेवढेच भक्तियुक्त व्हाल जेवढे तिथून संचित होऊन आला होतात. भक्ती
सॅच्युरेटेड होती, परिपूर्ण होतात आणि याचे कर्ज देखील उतरेल ज्या कारणाने थांबवता येतो तुम्हाला. तर असे आपण परत जाऊ. ती भक्ती दासाकडे उपलब्ध आहे, या विश्वात कोणाकडेच नाहीये. आणि आता सगळ्यांचे कल्याण होईल जर या मार्गावर चालू लागलात तर. हे तर मालकाचं वचन आहे, होणार. तर सतयुग त्रेता द्वापारमध्ये आपण जास्त दुःखी नव्हतो. वातावरण चांगले होते, दष्टपुष्ट शरीर होते, लांबलचक आयुष्य होते, निरोगी शरीर होते. मृत्यू कधीतरी यायचा. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की आता परमात्म्याला माहीत होते की जेव्हा यांची बॅटरी डिस्चार्ज होईल, पुण्य अगदी संपून जातील आणि ज्या साधना हे सतयुग त्रेतामध्ये करत होते त्याचेच त्यावेळी त्यांना सुख मिळत आहे असं वाटत होतं. त्यामुळे सुख नव्हतं मिळत, ते तर तुमच्या संस्कारांमुळे मिळत होते. आता कलियुगात परमात्म्याला माहिती होतं की काळ जो आहे, आता काळ काय म्हणाला होता की कलियुगात हा प्रसंग नंतर ऐकवेल दास तुम्हाला. तर प्रसंग हा चालू आहे की सतयुग त्रेता द्वापारमध्ये तुम्ही एवढे दुःखी नव्हतात, त्यामुळे भगवानापासून लांब राहिलात. आणि ज्या साधना तुम्ही करत होतात तुम्हाला वाटत होते की त्यामुळे मला लाभ होत आहे. आणि आता तुम्हाला त्या साधना देखील करत आहात आणि त्यातून लाभ नाही होत. कारण की आधी तर तुमची पुण्य होती, तीच फळत होती. तुम्हाला वाटायचं की या साधनेने होत आहे. आता काय केलं काळाने? जेव्हा परमात्मा म्हणाले काळाला की मी खाली जाईन, तुझं पितळ उघडं पाडेन आणि सगळ्यांना यथार्थ भक्ती, यथार्थ ज्ञान सांगेन, खऱ्या भगवानाबद्दल त्यांना माहिती देईन आणि सगळ्यांना नाम देऊन मी परत पार करेन, यासाठी मी खाली जाईन. तर काळ म्हणतात की एकदम इतका माझ्यावर असा तुटून पडला. धर्मदासजींना सांगत आहेत परमात्मा कबीरजी. तर मी धर्मदास सतनामाचं सुमरण सुरू केलं आणि या सतनामाच्या सुमरणानेच त्याच्यावर एवढा वाईट परिणाम झाला की एवढे भयंकर रूप धारण करून माझ्यावर चालून आला होता तो. एकदम असा पडला जमिनीवर जसे पक्ष्याचे पंख छाटले जातात, पडून पडून तडफडत असतो, तो विवश होतो उडण्यासाठी, अशी स्थिती झाली. असा तळमळत आहे पडल्या पडल्या. एका सुमरणाचा एवढा परिणाम झाला त्याच्यावर. तर पुण्यात्म्यांनो, इथे परमात्मा आपल्यालाही सतर्क करतात की कधीही तुमच्यावर काही अशी आपत्ती आली तर जगातल्या कोणत्या व्यक्तीचे स्मरण नका करू. या मंत्राचा जप करा. प्रथम मंत्र मिळाला असेल तर प्रथम मंत्राचा जप करा. सतनाम मिळालं तर सतनामाचं सुमरण श्वासाने करा. सारनाम मिळालं असेल तर सारनामाचं सुमरण आपले करा. सतनाम मिळाल्यानंतर सतनामाचं सुमरण करा. अशा परिस्थितीत प्रथम मंत्र नका करू. सारनाम मिळाल्यानंतर मग सतनामाचं सुमरण नका करू, ते सारनामच करा. प्रथम मंत्र मिळाला असेल तर प्रथम मंत्रच करा. त्यातही खूप पॉवर आहे, ताकद आहे. तर ही स्थिती आहे. तर ते म्हणतात की मी सुमरण केले तर तो असा पडला. तो समजला की याच्याजवळ काही प्रबळ शक्ती आहे, मंत्र आहे, ज्या कारणाने मी विवश झालो. चरणात येऊन पडला, पाय धरले, घसटत घसटत येऊन परमात्मा कबीरजींचे. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की त्यावेळी त्याने काय मागितले होते? चरण पकडून, चरण धरून म्हणू लागला की भाऊ, तुम्ही माझे मोठे भाऊ, मी तुमचा लहान भाऊ. कारण की परमात्मा जोगजीत रूपात होते. आणि काय म्हणतो की लहान तर चुका करतातच करतात आणि मोठे क्षमा करत असतात. तुम्ही मोठे भाऊ आहात. लेकराने कितीही चुका करू देत, आता तर मी तुम्हाला पित्यासमान मानतो, मला क्षमा करा. वेड्यासारखा गयावया करू लागला. कबीर साहेब परमात्मा म्हणतात की मी त्याला म्हणालो की ठीक आहे, क्षमा केली. मग मग म्हणाला की एक काम करा, माझ्या इथे काही त्रुटी आहेत माझ्या लोकात. तुम्ही तर परमात्मा तुल्य आहात, आपण तर त्याची शक्ती घेऊन आला आहात. माझ्यासाठी तर तुम्हीच परमात्मा आहात, तुम्हीच पिता आहात. माझ्या काही त्रुटी आहेत, माझ्याकडे काही अभाव आहे, त्याची पूर्तता करा, दया करा.
परमात्मा म्हणाले की बोल बाबा, काय मागतोस? असे नाही, वचनबद्ध व्हा. परमेश्वर कबीरजी वचनबद्ध झाले. तेव्हा याने काय मागितले की 3 युगात जीव थोडेच घेऊन जा. और चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहुत जावे. ऐसा वचन हर मोय दीजे, तब तुम गमन संसार ही कीजे. की 3 युगात जीव थोडेच घेऊन जा आणि चौथ्या युगात तुम्ही कितीही जीव घेऊन जा. परमात्मा म्हणाले की बाबा ठीक आहे, असंच मान्य करतो, मी कलियुगात घेऊन जाईन. एक अजून आहे माझी प्रार्थना. परमात्मा म्हणाले, बोल काय आहे? की तुम्ही तुमचं ज्ञान देऊन घेऊन जा. जे तुमच्या ज्ञानाला मानतील ते तुमचे, आणि तुमचे ज्ञान मानणार नाहीत ते आमचे. तुम्ही बळजबरीने नेऊ नका. परमात्म्याला माहीत होते की बळजबरीने तिथे कोणी घेऊन गेलो तरी टिकणार नाही, तिथे थांबूच नाही शकत, जोपर्यंत हे ज्ञान हृदयात नाही सामावणार. परमेश्वराची वाणी आहे की ज्ञान संपूर्ण हुआ नहीं, हृदय नहीं छदाए, और देखा देखी भक्ति का यू रंग नहीं ठहरा. तर परमात्म्याने तथास्तु केले की हो बाबा, तुझं म्हणणं ऐकलं. मग हा म्हणाले की एक अजून विनंती आहे माझी, चल ती देखील सांग. तर आधी माझे दूत जातील, माझे संदेशवाहक जातील, आणि मग तुमचा अंश येईल, तुमचा प्रचारक येईल. परमात्मा म्हणाले की हे देखील देऊन टाकले तुला, काही हरकत नाही. मग त्याने काय मागितले की 2 प्रार्थना माझ्या अजून आहेत, चल त्या देखील सांग. की सतयुग त्रेतामध्ये माझा पुत्र जाईल, राजा दशरथाच्या घरी जन्म घेईल, त्याच्यावर एक संकट येईल, त्याच्या संस्कारांमुळे त्याच्या पत्नीचे लंकेश्वर अपहरण करेल, आणि तो खूप शक्तिशाली असेल, सर्व खालच्या देवतांना देखील आपल्या कैदेत ठेवलेलं असेल. त्यांना सोडवण्यासाठी एक बहाणा बनवावा लागेल, त्याची पत्नी पळवेल तो. परंतु समस्या अशी होईल की तो पूल नाही बांधू शकणार समुद्रावर लंकेत सेना घेऊन जाण्यासाठी. तो पूल बांधून द्या, तुम्ही दया करा. आता पुण्यात्म्यांनो, जसे आता श्रीराम आणि श्रीकृष्ण किंवा विष्णूजी आहेत, आणि विष्णूजी तर आहेत परमात्म्याचेच आत्मा, हे इथे त्यांना काही पद मिळाले, या 3 लोकांचे प्रधान केले. आता हे असे मिरवत आहेत, माहिती नाही आपण काय झालोत. यांच्या मृत्यूनंतर हे 84 लाख योनींमध्ये तुमच्यासारखे प्राणी होऊन फिरत असतील इथे. आता इथे सगळ्यांना भुरळ पडली. परमात्मा म्हणतात, मेरे साथ 2 भाई, मैंने सब जग भूल्या पाया. सगळ्यांना भुरळ पडलीय. एक ना भूल्या, 2 ना भूलेत, और भूली सब संसारी, और ब्रह्मा विष्णू महेश देख लो, तीनों देवा गरबारी. हे असे सोंग करून बसलेत, विवाह करून बसलेत, जसे हलणारच नाही कोणी इथून, आणि यांचं आयुष्य निश्चित आहे. तर सांगायचा भाव हा आहे की हा आत्मा परमात्म्याचा आहे. जेव्हा हे दुःखी होतात तेव्हा तेच येऊन यांची मदत करतात. आत्तापर्यंत आपण जसे आपल्याला पूर्वी काही दुःख ओढवायचे तेव्हा भगवानाचे स्मरण करायचो आणि आपले संस्कार ठीक असायचे, तर ते भगवानच मदत करायचे. आपल्याला वाटायचं की हनुमानजींनी केलं हे काम. आता समजलं की हनुमानजी तर एक भक्त माणूस होते, तर भगवानांच्या स्तराचं काम भक्त कसे काय करू शकेल. आणि श्रीराम आणि कृष्ण यांच्या शक्तीबद्दल आपल्याला समजलं की हे कोणाच्याही संस्कारात फेरबदल नाही करू शकत. तर परमात्म्याने ते तथास्तु केले की ठीक आहे, त्याचा पूल देखील मी बांधेल. मग त्याने परत प्रार्थना केली की द्वापारमध्ये माझा पुत्र याच विष्णुरूप श्रीकृष्ण रूपात जाईल, आणि तो एक शरीर सोडल्यानंतर एक मंदिर बांधेल जगन्नाथाच्या नावाने, आणि समुद्र ते बांधूनही देणार, कारण की जेव्हा तोच आत्मा श्रीराम रूपात जातो तेव्हा
समुद्राला दरडावून धमकावतात. अग्निबाण दाखवला होता श्रीरामचंद्रजींनी की एकतर रस्ता दे नाहीतर तुला जाळून टाकेन. तर ब्राह्मण रूप धारण करून समुद्र बाहेर आला होता. कारण की या समुद्राच्या जो एक पाण्याचा एक देवता आहे वरुण, आणि त्याच्या अधीन हे सर्व इतर लहान देवता आहेत. समुद्राची एक वेगळी देवता आहे. तर तो बाहेर अवतरून आला ब्राह्मण रूप धारण करून. तेव्हा त्याने प्रार्थना केली होती, विनंती केली होती की असे करू नका. जरी हा समुद्र जाळून टाकलात तरी रस्ता तुम्हाला तरीही नाही मिळणार, कारण ही दरी तयार होईल हजारो कित्येक हजार फूट खोल. असे काम करा. त्यांनी उपाय सांगितला की नल आणि नील नावाची 2 माणसं आहेत, तुमचे सैनिक आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या गुरुदेवांनी दिलेली एक शक्ती आहे. तर नल नील त्रेतायुगात परमात्मा आले होते. जसे कलियुगात कबीर नावाने होते तसे त्रेतामध्ये मुनींद्र नावाने आले होते. नल आणि नील त्यांचे शिष्य झाले होते. खूप मोठी कथा आहे, परत सांगेन, परंतु आज जो प्रसंग चालू आहे तो वेगळा आहे. तर परमात्म्याने तर यावेळी काळाने रामचंद्रजींनी समुद्राला दरडावले, धमकावले, समज दिली होती, ज्यामुळे तो खूप नाराज झाला. मग त्याने काय केले? श्रीकृष्ण रूपात जेव्हा श्री विष्णूजी म्हणजे श्री रामचंद्रजी आले, तर त्यांनी मृत्यू पश्चात एक इंद्रदमन नावाचे राजा होते ओरिसाचे, त्यांना स्वप्नात म्हणाले की माझे एक मंदिर बांध आणि या स्थानी बांध समुद्राच्या किनारी आणि जगन्नाथ नाव दे. तर जेव्हा ते जगन्नाथाच्या नावाने मंदिर बांधायला, तर काळ म्हणाला होता की तो समुद्र तो प्रतिशोध घेईल. जेव्हा श्रीराम रूपात याने त्याला दरडावलं, धमकावलं होतं, अग्निबाण दाखवून जाळायचा विचार केला, त्याला अपमान वाटला, त्याचा बदला घेईल आणि ते बांधू नाही देणार मंदिर. खरे पाहता परमात्मा मंदिराच्या विरोधात होते, तरीही त्यांनी त्याची ती गोष्ट पण मान्य केली. परंतु परमात्मा हे म्हणाले होते की त्या मंदिरात ना कोणती मूर्तीपूजा होईल आणि ना कुठली बकवास गोष्ट चालेल, तर मी त्याची मदत करेन. तेव्हा तो म्हणाला होता, ठीक आहे जी, जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे करा, पण ही दया करा. तर सांगण्याचा भाव हा आहे की याने अट ठेवली होती. मग जेव्हा परमात्म्याने सर्व मान्य केले, तेव्हा उभा राहिला. काम झाले, मतलब निघाला, बाळखुश म्हणू लागला, ठीक आहे, आता बेशक जा जोगजीत संसारामध्ये. बघा, जेव्हा तुम्ही कलियुगात याल, तुमच्या आधी मी माझे दूत पाठवून त्यांना अशा ज्ञानात रंगवेन, शास्त्राचा बहाणा करतील, नाव सद्ग्रंथांचे घेतील आणि ज्ञान म्हणून सगळे बकवास ऐकवतील. तीर्थ व्रत जप तप मन लाऊं, देवल धाम और पत्थर पुजवाऊं. आणि अजून अनेक प्रकारचे, जसे कुठल्या व्रतांवर लावले आणि अजून अनेक प्रकारचे, आणि म्हणतात द्वादश पंथ करूं मैं सादा, नाम तुम्हारा ले करूं आवाज. और उन द्वादश पंथ नाम जो ले ही हमरे मुख में आन समोई. त्या 12 पंथांमध्ये जो कोणी नाम घेईल, दीक्षित होईल, जे मी कलियुगात चालवेन, तर ते सगळे माझ्याच मुखात येतील. जावो जोग जीत संसारा, जीवन मन कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओढ़ हो बाद बखाने. की जीव तुमचे म्हणणे ऐकणार नाहीत आणि माझ्या बाजूने उभे राहून म्हणजे माझे वकील होतील आणि तुझ्याशी वाद विवाद करतील. तो म्हणाला होता की पर प्रथम अंश हमारे जाई, पीछे अंश तुम्हारा आई. ऐसा वचन हर मोय दीजे, तब गमन संसार ही कीजे. तर इथे एक प्रश्न अजून उभा राहतो की हे तुम्हाला जे दास सांगू इच्छित होता की भगवानाने, परमेश्वरजींनी ही 3 युगे नव्हती द्यायला पाहिजे. ते तर अंतर्यामी होते. ते अंतर्यामी होते म्हणून तर नाही दिले. तेव्हाच तर दिले की सतयुग त्रेता द्वापारमध्ये
तुम्ही भगवानांना ओळखू शकला नसता. चारही युगात आलेत मालक. सतयुगात सत सुकृत नावाने आणि 5 वर्ष वयात मनूसारख्यांना घाम आणला होता. पण ते मानतील तेव्हा ना. परमात्म्याला वामदेव म्हणू लागला तो. मनू आणि हे अन्य त्याचे सहकारी ब्राह्मण गुरु. वामदेवाचा अर्थ होतो उलटा देव. हे म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश परमात्मा. परमात्मा काय हे तर भक्तियोग्यही नाही आहेत. हे नाशवान आहेत. परमात्मा कोणी वेगळाच आहे. तर अशा प्रकारे ते परमात्म्याला निराकार सांगतात, पण तो तर साकार आहे. तर उलटे ज्ञान तर त्यांचे होते आणि परमात्म्याला उलटा देव म्हणू लागले. वाम म्हणजे उलटा. जसे एका राईट हँडला उजवा हात म्हणतात आणि लेफ्टला उलटा हात म्हणतात, वाम. तर वामदेव नाव ठेवलं त्या मालकांचं आणि ऐकलं नाही आपण एकही. कारण सर्व सुखी होते. वेळच्या वेळी खाणे आहार होता. मोठी मोठी सुदृढ शरीरे होती आणि मस्त मजा मस्ती करत होतो. असेच द्वापारमध्ये, असेच त्रेतामध्ये. त्रेतामध्ये परमात्मा आले. सत्ययुगात सत सुकृत नावाने, त्रेतामध्ये मुनींद्र नावाने आणि कलियुगात द्वापारमध्ये करुणामय नावाने आणि कलियुगात कबीर नावाने. जर आपण यासाठी मालक आले की होऊ शकते की कोणाची तरी बुद्धी जागेवर येईल, परंतु आपण मानलेच नाही. आता मानू. आता आपण मानत आहोत. तुम्ही मानत आहात म्हणून तर लाखोंच्या संख्येने दासाच्या बाजूने झालात. प्रमाण समोर आहे आणि तुमचे समाधान समोर आहे. किती सुख देत आहे भगवान, जे भगवानच देव करतो. ज्या भगवानांची पूजा करायचा तुम्ही त्यांच्याकडून हे काम झालं नाही म्हणून मालकांनी येताच केलं. तर भगवान आता भेटला तुम्हाला. सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनींदर मेरा। द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया। चारों युग में मेरे संत पुकारे, और कोक कहा हम हेल रे। हीरे माणिक मोती बरसे, ये जग सुगता डेल रे। की चारही युगात आम्ही आलो आहोत आणि आम्ही हे ज्ञान दिले. पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने ना सुनिया। तर यासाठी परमात्म्याने हे कलियुग सिलेक्ट केले की सतयुग त्रेता द्वापारमध्ये यांची सगळी बॅटरी डाऊन होईल, यांची पुण्य संपतील आणि हे मग भक्ती पण करतील, कारण की आत्मा भक्तीशिवाय राहू नाही शकत. तर काळाने हे नकली दूत पाठवायला सुरुवात केली. महात्मा बुद्ध पाठवला. त्याने संपूर्ण चीनला नास्तिक केलं, कारण की तो पूर्वजन्मीचा संस्कारी होता आणि त्याच्या पूर्वजन्मीच्या भक्तीमुळे त्याच्या वचनात देखील शक्ती होती. तर काही लोकांवर प्रभाव पडला, काहींची कामे देखील झाली आणि त्यांचे अनुयायी झालो. तेव्हा तर अनुयायी झालो आपण. मग जी साधना त्याने दिलेली होती त्याने काही लाभ झाला नाही, ज्या कारणाने त्यांनी हे मानले की भगवान वगैरे काही नाहीये, कारण जे लोक साधना करत होते त्यांना काही लाभच नाही झाला. तर आता ही स्थिती, मग थोडीशी मालकांची कृपा झाली. शंकराचार्य आले, नाहीतर बौद्ध धर्म पूर्ण भारतात फैलावला असता. तर या शंकराचार्य आदी शंकराचार्यजींनी, जे शंकरजींच्या लोकातून आलेले होते, तर त्यांनी प्रयत्न केला ते थांबवण्याचा. तर ते देखील काळाच्या अधीन होते. तर मग त्यांनी श्री ब्रह्मा विष्णू महेशावर आणून आपले लक्ष एकवटले की हे भगवान आहेत. हे म्हणजे असं झालं की आगीतून उठून फुफाट्यात पडलो. आता आपण सारे ब्रह्मा विष्णू महेशाचे पुजारी झालो. ब्रह्माला तर नाही पूजत, परंतु विष्णू आणि शिवाची तर भक्ती आपण करतच होतो. आणि हेच त्यामध्ये शंकर पाठ पंचम मध्ये लिहिलंय, जे शंकराचार्य आदी शंकराचार्य यांचा स्वतःचा अनुभव आहे. त्यात लिहिलं आहे की शिवभक्ती, शिव आणि विष्णूची भक्ती करा. आणि दुसरीकडे म्हणतात की जीवच भगवान आहे. तर हे आहे, याला म्हणतात निरर्थक अर्धवट ज्ञान. तर परमात्म्याने आता येऊन तुम्हाला फुफाट्यातून बाहेर पण काढले. आता येऊ आपण योग्य जागेवर आणि आता पार होऊ. सर्वांचं कल्याण होईल. हे वचन भगवानांचं आहे. दास ऐकवत आहे. बस एवढीच गोष्ट आहे.
आता याने जो दास आज प्रसंग ऐकू इच्छित आहे तो हा आहे की द्वादश पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा। द्वादश पंथ नाम जो ले ही, वो मेरे मुख आन समोई। और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को बरवाऊं। आता 12 पंथ तर या कबीर साहेबांच्या नावाने चालले आहेत, गरीबदास पंथापर्यंत. त्याच्यानंतर हा राधास्वामी पंथ, हा तर पक्का काळाचा एजंट होता. हा शिवदयालजी यांचा कोणी गुरु नाहीये. आणि परमात्मा काय म्हणतात, गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, ते पूछो वेद पुराण. आता हे जे या शिवदयालजीकडे काय डोंबल ज्ञान होतं, क माहीत नव्हतं भक्तीमधलं, आणि कसा जुलूम केला याने. याचे जे अनुयायी आहेत, जे राधास्वामी पंथाशी संबंधित आहेत, त्यांचीच एक ब्रांच दंदन सद्गुरू सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवाली तिथे आहे. आणि त्यातूनच बियासमध्ये हे सावंत सिंहजीचे शिष्य होते खेमामलजी, जे सच्चा सौदा शिरसा मध्ये ज्यांनी डेऱ्याची स्थापना केली. आणि ते सावंत सिंहजीचे शिष्य होते. सावंत सिंहजींचा एक चेला कृपाल सिंह, त्यांना तिथे गादी मिळाली नाही आणि इथे दिल्लीला जाऊन आपली वेगळी स्थापना केली आपल्या गादीची आणि झाले गुरु मनमुखी. असेच शिरसामध्ये तर सांगण्याचा भाव हा आहे की यांच्याकडे काहीही ज्ञान नाहीये, ख देखील माहिती नाहीये भक्ती मार्गातला. आणि अजून एक पाठ पडवला की वेद आणि गीतेची आपल्याला गरज नाहीये. आम्हाला वेद आणि गीतेची गरज नाहीये, कारण आमच्या गुरुची जी वाणी आहे शिवदयालजींची, ते दुरूनच आले होते, ते धनी होते, परमधनी. त्यांनी जी वाणी सांगून ठेवली आहे तर ती संतवाणी श्रेष्ठ आहे. शिवदयालजींचे जे वचन आहे ते अगदी सत्य आहे. आणि मग ते हे देखील म्हणतात की वेद देखील कोणीतरी लिहिलेलेच आहेत, गीता देखील कोणी मनुष्यानेच लिहिली आहे. अशा प्रकारची बतावणी करून ते भोळे श्रद्धाळू या काळाच्या पंथात अजून दृढ होऊन बसलेत. आता त्यांना तर माहिती नाही लेकरे आहेत, या दासाला ज्ञान झाले. दासाचा आत्मा रडत आहे की यांच्यासोबत काय होईल पुढे जाऊन. मला काही हौस नाही मला निंदक म्हणवून घ्यायची. हे निंदक म्हणतात, रामपाल तर निंदा करतो. याचे तर हेच काम आहे की आमच्या गुरुबद्दल काही बाई बोलत राहतो. तुमच्या गुरूंना हा दास काय म्हणतो की ते एक पुण्यात्मा होते आणि चांगले आत्मे जे असतात, पूर्वीचे पुण्यकर्मी प्राणी असतात, ते ज्या कुठल्या क्षेत्रात जातात त्यांना सफलता मिळत जाते. जर शिवदयालजी राजकारणात आले असते तर पंतप्रधान झाले असते. हे आता काळाला यांचा दुरुपयोग तिथे करायचा होता. संत मतात मिसळलं आणि कखचं ज्ञान नाही आणि जगाला भ्रमित केलं, करोडोंच्या संख्येने बुडवलं. आधी याचं ज्ञान ऐकवतो, कसं ज्ञान आहे ते. पुण्यात्म्यानो, ज्ञानानेच माणसाची परख होते. आणि आता माणूस निघून गेला, त्याचा जो अनुभव होता त्याने सगळं आपलं कथन केलं, याच्या चेल्यांनी लिहिलं आणि याला 150 वर्ष झाली वाचत आले. ते त्यांनीच लिहिलेलं पुस्तक आहे. दास ऐकवत आहे, वाचत आहे. वाचणं हा काही गुन्हा नाही. तुम्हीही वाचत आहात, आम्हीही वाचतोय. तुम्ही एकटे वाचत आहात, मी लाखोंना वाचून दाखवतोय. सांगा त्यात वाईट का वाटतं तुम्हाला? तुमचं पुस्तक आणि दास ऐकवत आहे. जर ते ज्ञान चांगलं असेल तर ग्रहण करेल सगळी जनता, आणि चुकीचं असेल तर ते सोडून देतील. ऐकवण्याचा हाच हेतू आहे दासाचा. आणि मग ते म्हणतात की मी निंदा करतो. निंदा तर तिला म्हणतात जर मी खोटं बोलतोय आणि पाठीमागे बोलतो, खुलेआम बोलत आहे. आता जवळजवळ 10 वर्ष झाली टीव्ही चॅनेलवर आणि व्हिडिओ सीडी करून करून भक्त देत आहेत की एकाचे तरी उत्तर द्या की रामपालांनी हे खोटं सांगितलं. एक उत्तर द्या. तर हे खोटे आहेत. तर आज मानव खूप बुद्धिमान आहे, पूर्णतः शहानिशा करून घेईल. आता हा आपोआप इथे येईल, सारे विश्व नाम घेईल आणि सोडून देईल या नकलींना. तर थोडीशी झळक दाखवतो.
केवढा होता बघा. हे पुस्तक आहे सारवचन राधास्वामी वार्तिक. हे राधास्वामी सारवचन राधास्वामी वार्तिक हजूर स्वामीजी महाराज राधास्वामी सत्संग ब्यास. हे कुठून छापले? हे आहे प्रकाशक आहेत जगदीशचंद्र सेठी, सेक्रेटरी, राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह, पंजाबहून. ही पहिली आवृत्ती 1961 मध्ये छापली होती. आणि हे कुठून? मुद्रक आहेत लक्ष्मी ऑफसेट प्रिंटर्स, दिल्लीहून. हे असे सगळे बघून घ्या. हे सगळे आता याच्या भूमिकेतून लक्षात येईल सगळं. सारवचन राधास्वामी वार्तिक हजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे. महाराज परमधामाला गेल्याच्या काही वर्षांनंतर यांचा संग्रह करून पुस्तक रूपात छापले गेले. हे काय म्हणत आहेत की सारवचन राधास्वामी वार्तिक हजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा प्रवचनांचा संग्रह आहे. ही वचने सत्संग आणि त्यांच्या इतर चर्चांच्या दरम्यान सत्संगींनी नोट केले होते. स्वामीजी महाराज परमधामाला गेल्याच्या नंतर काही वर्षांनी याचा संग्रह करून पुस्तक रूपात छापले गेले. सन 1902 मध्ये बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सारवचन राधास्वामी वार्तिकला पहिल्यांदा गुरुमुखी लिपीत छापले होते. 1902 मध्ये. लक्षात ठेवा. अरे हे काय अजबच आहे. आज 2012 आले, हे 14 आले, 112 वर्ष झाली या अज्ञानाला. छापून आणि वाचतोय. सन 1902 मध्ये बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सारवचन राधास्वामी वार्तिक पहिल्यांदा गुरुमुखी लिपीत पंजाबी भाषेत छापले होते. प्रस्तुत पुस्तक त्याच ग्रंथ प्रथम गुरुमुखी संस्करणाच्या अनुसार आहे. म्हणजे त्याचा हिंदी अनुवाद आहे पंजाबीचा. आणि आता याचे हिंदी संस्करण प्रकाशित केले जात आहे. संत आपल्याला बाह्यमुखी क्रिया आणि कर्मकांड. आता एवढंच वाचायचं आहे आपल्याला इथे. हे बघा, हे स्वामीजी कोण होते? स्वामीजी महाराजांचे शुभ नाव शेठ शिवदयाल सिंहजी होते. त्यांनी 25 ऑगस्ट सन 1818 मध्ये आग्रा शहरात जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव शेठ दिलवाली सिंहजी तथा आईचं नाव महामायाजी होते. त्यांचे पूर्वज पंजाबचे राहणारे होते आणि घरात गुरु ग्रंथ साहेबचा पाठ वाचला जात असे. त्यांचे मातापिता हाथरसचे प्रसिद्ध संत तुलसी साहेबांचे भक्त होते. हे तुलसीदास हाथरसवाले यांचे भक्त होते, लक्षात ठेवा. स्वामीजी महाराजांनी तुलसी साहेब जींची बरीच संगत केली होती. शिवदयालजींनी देखील त्या तुलसी साहेबांची बरीच वचने प्रवचने ऐकली होती. लहानपणापासूनच स्वामीजी महाराज म्हणजे शिवदयालजी महाराजांची रुची अध्यात्माकडे होती. त्यांनी एका खोलीत बसून 17 वर्ष सुरत शब्दयोगचा अभ्यास केला. आता पुण्यात्म्यांनो, हा जो हठयोग स्वामीजी महाराज शिवदयालजींनी केला हा कोणत्याही संताने नाही केला. जे ज्यांना भगवान भेटले, आदरणीय धर्मदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी आणि आदरणीय गरीबदास साहेबजी, गावछोडाणी, जिल्हा झज्जरवाले, आदरणीय घिसादास साहेबजी यांनी कधीही हा हठयोग नाही केला. जी यांनी फुकटची ओझी वाहिली. अजून बघा, 17 वर्ष साधना करून याने काय केले बघा. हे 6व्या पानावर वाचत आहोत. आणि सन 1861 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी जाहीरपणे साधारण सत्संग आणि सुरत शब्द योगचा उपदेश सुरू केला. सन 1861 मध्ये साधना वगैरे करून हा 1861 मध्ये सत्संग करण्याजोगता झाला. त्याच्या जेव्हा योग्य झाला सत्संग ऐकवण्याच्या, याला जसा अनुभव मिळाला, जसा भगवान जाणला. आता बघा, कबीर साहेब, गुरु नानक साहेब, रविदास, दादू पलटू तुलसी
साहेब इत्यादी महात्म्यांचा देखील हाच उपदेश होता. आता बघा यांनी कसे काम केले. हीच गोष्ट चुकत राहिली की हे खोटं बोलत राहिले आणि या महापुरुषांची आणि सद्ग्रंथांची नावं घेत राहिले की त्यात देखील असंच लिहिलंय. त्यांनीही हीच भक्ती केली होती, हीच नाम केली होती. बुद्धू साहेबांनी, नानक साहेबांनी आणि रविदास साहेबांनी आणि कबीर साहेबांनी. तर साधारण माणसाने विचार केला की अरे एवढा मोठा पोहोचलेला माणूस आहे, खरंच बोलत असणार, सर्वांनी स्वीकार केलं, ठीक आहे. त्या महापुरुषांनी अशीच नामे जपली असतील जे शिवदयालजींनी जपले आणि आपल्याला देत असत. आता बघा हाच उपदेश होता. शम्स तरबेज, मौलाना रोम, हाफिज इत्यादी फारसी संतांचाही हाच मार्ग होता. आता आपण इथे येऊया. बाबा जयमल सिंह यांचा जन्म जुलै सन 1839 मध्ये ग्राम घुमान, जिल्हा गुरदासपूर मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार जोध सिंहजी होते, तर आईचे नाव बीबी दया कौरजी होते. त्यांना लहानपणापासूनच गुरुवाणीची आवड होती बाबा जयमल सिंहना, आणि कमी वयातच त्यांनी गुरु ग्रंथ साहेबचे वाचन सुरू केले होते. गुरु ग्रंथ साहेबमध्ये जागोजागी 5 शब्दांचा उल्लेख आला. बाबाजी 5 शब्दांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. ते याच शोधात घरातून निघाले आणि जागोजागी जाऊन महात्म्यांना भेटत राहिले. 5 शब्दांचं रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नात राहिले. याच दरम्यान, याच शोधात ते स्वामीजी महाराजांच्याकडे आग्र्याला आले. जयमल सिंहजी म्हणतात, बाबा जयमल सिंहजींनी गुरुग्रंथ साहेब वाचले आणि त्यात लिहिले होते 5 प्रधान आणि 5 नामे, आणि त्या 5 नामांचा धुंधुनकार. गुरुग्रंथ साहेबमध्ये तर हे लिहिलंय की 5 प्रधान आहेत आणि त्यांची 5च नामे आहेत आणि त्यांची देखील धून आहे. ती 5 नामे प्रधान कोणती? शरीराच्या आत मूल कमळ, या कमळाच्या आत जे 5ही प्रधान बसले आहेत, ही नामेच त्यांच्याबद्दलचे संकेत होती. हे इथून पकडून शोधून शिवदयालमध्ये अडकले जयमल सिंहजी. त्याने ह्याला पढवले की हे 5 नाम आहेत: ओंकार, निरंकार, ज्योती, निरंजन, सोहम आणि सतनाम. याने ती 5 नामे मांडली आणि त्यातला मोठा विद्वान ठरवलं आणि मग त्याचा चेला झाला. बघा, भेटून तर स्वामीजी महाराजांकडे आग्र्याला आले आणि त्यांच्याकडून सन 1856 मध्ये नामदान प्राप्त केले. बाबाजींनी इमाने इतबारे रोजी मिळवण्याच्या विचाराने सन 1856 मध्ये 24 नंबर पंजाबी सैन्यात नोकरी केली आणि 32 वर्ष सेनेत नोकरी केल्यानंतर 18 ऑगस्ट सन 1889 मध्ये पेन्शन प्राप्त करून रिटायर झाले. तसेच बियास नदीच्या किनारी येऊन राहू लागले. बियासला येऊन बाबा जयमल सिंहजींनी, बाबाजी महाराजांनी तिथे सत्संग सुरू केले. आता पुण्यात्म्यांनो, हे बघा, कमालीची गोष्ट आहे. सन 1856 मध्ये जयमल सिंहजींनी दीक्षा घेतली. कोणाकडून? शिवदयाल सिंहजींकडून. आणि सन 1861 मध्ये ते सत्संग करण्याजोगते झाले. तोपर्यंत तर तो साधक होता, अंडर ट्रेनिंग होता. त्यावेळी त्याने नाम दिले. आता बघा, हे तुमच्या समोर आहे की सन 1861 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी जाहीरपणे सार्वजनिक सत्संग आणि सूरत शब्द योगचा उपदेश सुरू केला. त्या दिवशी नाम द्यायला सुरुवात केली 1861 मध्ये, आणि बाबा जयमल सिंह चेला झाला 1856 मध्ये, म्हणजे 5 वर्ष आधी. तोपर्यंत तर तो कच्चाच एक गुरु होता. आणि म्हणतात, कच्ची सरसम पीड़ का खेल खल भवना तेल. अच्छा, मग 61 वर्षाच्या वयात सन 1818 मध्ये शिवदयालजींचा जन्म झाला. 60व्या वयात त्यांचा मृत्यू झाला सन 1878 मध्ये. सन 1878 मध्ये शिवदयालजींचा मृत्यू झाला आणि सन 1889 मध्ये 11 वर्षांनी बाबा जयमल सिंहने तिथे स्थापना केली. चेले तयार करू लागला बियासमध्ये. जर बाबा जयमल सिंहजीला नाम देण्याचा अधिकार असता तर त्याने आधीच सुरू केलं असतं, नोकरी देखील केली असती, जसा दासाला आदेश दिला होता माझ्या पूज्य गुरुदेवांनी. दास एक ज्युनियर इंजिनियर
म्हणजे जेईच्या पोस्टवर सिव्हिलमध्ये हरियाणामध्ये नोकरीला होता आणि सन 1988 मध्ये दासाला उपदेश मिळाला होता आपली नोकरी करायचा, भजनेही करायचा. 1988 मध्ये मिळाले होते. 1994 मध्ये 6 वर्षांनी गुरुदेवांनी सांगितले की बाळा तू सांभाळ हे. तर 1994 पासून 1 वर्ष 1995 पर्यंत आपली नोकरीही करायचा, उपदेश देखील द्यायचा. आणि 1995 मध्ये काम एवढे वाढले प्रचाराचे की नोकरीतून रिझाईन करावे लागले. तर जर याला उपदेशाचा आदेश असता बाबा जयमल सिंहजीला तर त्याच दिवशी सुरू केले असते याने. हा 1878 मध्ये मरण पावला. 1889 मध्ये हा गुरु होऊन नाम देऊ लागला. रिटायर होऊन ते बियास सुरू केले याने. तर याला आदेश नव्हता. जो काही खरा खोटा पंथ होता त्याला आदेश नव्हता. त्याने स्वतःचा झेंडा काढला. आणि शिवदयालजीला कोणी गुरु नव्हता हे तुम्हाला प्रमाणित करेन. आधी याचे ज्ञान दाखवतो. हा कसा विद्वान होता तर मग कुठे गेले असतील. आणि म्हणतात समाधी लावा, जेव्हा तुम्हाला हेच माहिती नाही की समाधी कोणासाठी लावत आहात. तुम्हाला ना सतनाम माहिती आहे, ना सतलोक माहिती आहे, ना सत्पुरुष माहिती आहे. झूठा ज्ञान फिर ध्यान कहलाओ, ये बाद विदा चतुराई. बघा, मध्ये नाम घेतले बाबा जयमल सिंहनी. 1856 मध्ये नामदान प्राप्त केले आणि 32 वर्ष नोकरीमध्ये सेनेत नोकरी केली. आणि मग सन 1889 मध्ये 15 ऑगस्ट 1889 मध्ये पेन्शन प्राप्त करून रिटायर झाले आणि बियास नदीच्या किनारी येऊन राहू लागले. आणि तिथे येऊन सत्संग सुरू केला. झाला गुरु बाबा जयमल सिंहजी. नाही, याला आदेश आहे. जसाही असेल थोडाफार तोडका मोडका ते देखील चुकीचं. आता यांचा जरा इतिहास बघा. बघा, तुम्ही तर बालक आहात. विद्यार्थी सर्व काही नाही समजू शकत. जर विद्यार्थी समजू शकले असते तर मग टीचरची काय गरज होती. या गुरूंची काय गरज होती जर भक्त सर्व काही स्वतः सोडवत असतील तर. नौ मन सूत उर्जिया, नौ मन सूत उलझिया, ये ऋषि रहे जख मारे, और सतगुरु ऐसा सुलझा दे वही उलझे न दूजी वार. आता हा दास आहे तो सद्गुरू. असे उलगडून देऊ या कलियुगात. अध्यात्म ज्ञानाचा गुंता नाही होणार. कोणी भक्ती करा किंवा नका करू. बघा कमाल. हे तर जयमल सिंहने येथे सुरू केले. आता जयमल सिंहचा शिष्य झाला सावंत सिंहजी. सावंत सिंहजींचे शिष्य झाले बाबा खेमामलजी. बाबा खेमामलजी ज्यांना बलुचिस्तानी शहा मस्ताना देखील म्हणू लागले. शिरसामध्ये डेरा स्थापन केला. तर बाबा जयमल सिंहजींनी त्यांना काही आदेश नाही दिला नाम देण्याचा. हे जे काही तोडकं मोडकं होतं ते सुद्धा चुकीचं करत आहेत. आता दाखवतो. आता इथे बघा, पान नंबर 7 वाचत आहोत. तिथेच भूमिका आहे. सार वचन वार्तिक भूमिका. आपण पान नंबर 7 वाचत आहोत. 6 वाचले. 29 डिसेंबर 1903 ला बाबा जयमल सिंहजी महाराजांनी शरीर सोडले. त्यांच्या जाण्याच्या साधारण 6 महिन्याआधी त्यांनी त्यांचे प्रमुख शिष्य महाराज सावंत सिंहजींना आपले उत्तराधिकारी म्हणजे गादीचा वारस केले. उत्तराधिकारी ठीक आहे. हजूर साहेब महाराज सावंत सिंहजींचा जन्म 20 जुलै सन 1858 मध्ये ग्राम जटाना जिल्हा लुधियाना मध्ये झाला. त्यांचे वडील सरदार काबिल सिंहजी सैन्यात सुभेदार मेजर होते. त्यांच्या आईचे नाव माता जीवनी जी होते. हजूर महाराज सावंत सिंहजींचा जी थॉम्सन इंजिनिअरिंग कॉलेज रुडकीमध्ये विद्या अध्ययन करून ते सैन्यात इंजिनिअरिंग विभागात नोकर झाले. आता काय हजूरांनी बाबा महाराजांकडून म्हणजे जयमल सिंहजी बाबा हजूर महाराजजी जेव्हा मरी पहाडावर सरकारी नोकरीमध्ये होते तेव्हा बाबा जयमल सिंहजी महाराज तिथे आले. हजूरांनी बाबाजी महाराजांकडून 15 ऑक्टोबर 1994 मध्ये नामदान प्राप्त केले. नाही, 1894 मध्ये नामदान प्राप्त केले. हजूर महाराजजींनी 45 वर्ष
पंजाब आणि देशाच्या इतर भागांमध्ये सत्संग आणि नामप्रचार केला. डेरा त्यांच्या काळात एका कॉलनीच्या रूपात विकसित झाला. बियासबाला म्हणजे सावंत सिंहजींची महिमा ऐकवत आहेत. त्यांनी सव्वा लाखापेक्षा जास्त जीवांना नाम दिले. तसेच त्यांच्या काळी अमेरिका, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील संत मताचा प्रचार झाला. हजूर महाराज सावंत सिंहजींनी 20 मार्च 1948 मध्ये एक रिटायर्ड इच्छापत्र रजिस्टर्ड इच्छापत्राद्वारे सरदार बहादूर जगतसिंहजींना आपले वारस नियुक्त केले. 20 मार्च 1948 मध्ये सावंत सिंहजींनी आपला उत्तराधिकारी केले सरदार जगतसिंह आणि 2 एप्रिल 1948 मध्ये निजधामी निघून गेले. आता झाली ही गोष्ट. पुढे ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा की बाबा सावंत सिंहजी 2 एप्रिल 1948 मध्ये मरण पावले आणि जगतसिंहजींना आपला उत्तराधिकारी म्हणजे नामदान देण्याचा अधिकारी केले. मग इथे सच्चा सौदा शिरसाच्या स्थापनेत लिहिले आहे की 2 एप्रिल 1949 ला श्री शाह मस्तानाजी खेमामलजींनी आणि बाबा सावंत सिंहजींच्या आदेशानुसार डेऱ्याची स्थापना केली. त्या दिवशी नाम देऊ लागले त्यांच्याकडून आदेश प्राप्त करून. ते तर 1 वर्ष आधीच मरण पावले होते दाखवतो. हे पहा, सद्गुरु के परमार्थिक करिश्मे एक पुस्तक आहे जे सच्चा सौदा शिरसामधून प्रकाशित आहे. भाग पहिला. आणि याचे संग्रहकर्ता पूज्य हजूर महाराज गुरमीत सिंहजी, डेरा सच्चा सौदा शिरसा हरियाणा. हे तेच आहे. सर्व अधिकार सुरक्षित आहेत. हे तेच पुस्तक आहे. सद्गुरु के परमार्थिक करिश्मों का वृत्तांत. हे तेच संग्रहकर्ता तेच आहेत. आणि हे छापलं कुठून आहे? प्रकाशक आहेत इंद्रसेन प्रबंधक, डेरा सच्चा सौदा शिरसा हरियाणा भारत. हे छापलं कुठे आहे? इंद्रसेन प्रबंधक, परमार्थ उपदेश प्रिंटिंग प्रेस, डेरा सच्चा सौदा, बेगू रोड, शिरसा हरियाणा भारत इथून. याच्या 27 पानावर घेऊन जातो तुम्हाला. हे आहेत श्री परमसंत शाह मस्तानाजी महाराज यांनी नारा लावलाय, धनधन सद्गुरु तेरा ही आसरा. आणि बघा लांबून संपूर्ण चित्र बघा महापुरुषाचं. हे किती चांगले आत्मे होते, परंतु अडकले या नकलींमध्ये. आता इथे यांचा थोडासा इतिहास आहे. परमपूज्य बेपरवाह मस्तानाजींच्या पावन आयुष्याची झळक. परमसंत बेपरवाह मस्तानाजी, गाव कोटडा, तहसील गंधेय, रियासत कुलाईत, बलुचिस्तानचे रहिवासी होते. त्यांच्या वडिलांचे नाव पूज्य श्री पिल्लामलजी होते, जे त्यांच्या गावातील शहाजी म्हणजे शेठजी होते. त्यांच्या पूज्य माताजींचे नाव पूज्य माताजींचं नाव पूज्य तुलसाबाईजी होते. ठीक आहे. आता इथे बघा, विक्रमी संवत 1948 सन एवढे कार्तिक पौर्णिमेला कुळ मालक प्रभू परमात्म्याने बेपरवाह मस्तानाजींच्या रूपात पूज्य माताजी श्री हे यांनी वेगळे विक्रम संवत होते 1948. विक्रमी संवत 1948 सन 1891 मध्ये कार्तिक पौर्णिमेला कुळमालक प्रभू परमात्म्याने बेपरवाह मस्तानाजींच्या रूपात पूज्य पिताश्री पिल्लामल जींच्या घरी जन्म घेतला. ते क्षत्रिय वर्णाशी संबंधित होते. आता आपण 27 पानावर वाचतो.
इथं लिहिलंय की बेपरवाह मस्तानाजींनी म्हणजे खेमामलजींनी संगतच्या वारंवार विनंतीमुळे म्हणजे संगतीच्या आग्रहामुळे आणि बाबा सावन शहाजींच्या हुकमाने एप्रिल 1949 मध्ये नामदान द्यायला सुरू केले. अक्कल बघा यांची. सन 1948 2 एप्रिल 1948 मध्ये तर सावंतसिंहजींचा मृत्यू झाला आणि 1949 मध्ये संगतीच्या आग्रहामुळे आणि बाबा सावंतसिंहजींच्या आदेशाने यांनी नाम द्यायला सुरुवात केली. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? हरिश्चंद्र शंकर घरटे. आपण कुठून आलात? घोडदे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? फेब्रुवारी 2020 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत ठाकूरजी महाराजांची भक्ती करत होतो. त्यांना संत ठाकूरजी महाराजांना गुरु केलं होतं लहानपणापासूनच. तर भक्ती करत असताना म्हणजे ते 3-3 तास बसणं डोळ्या लावून अशी साधना करत होतो. साधना करत असताना बरेचसे वर्ष केले आम्ही बुवा साधना. परमेश्वराला ये आराधना करतो दररोज बुवा. संध्याकाळी पहाटेला उठतो आणि ते नामासून डोळे लावून बसायचो. मग तरी करत होतो की बुवा कुठेतरी मोक्षाचा मार्ग आहे हा शेवटी असं. आणि गुरुवर जास्त निष्ठा होती, जास्तच श्रद्धा होती जास्त. ठाकूरजी महाराज म्हणजे एकदम जबरदस्त हे वाटायचं मला. त्यामुळे मी त्या साधनेत करत होतो. मग हळूहळू मी या काही लोकांचं बघायचो. काही लोक असं होते आमच्या गावामध्ये सत्संग, त्यांनी नाम पण घेतलेले होते आणि काही हळूहळू म्हणजे दारू पण प्यायचे, काही बिडी प्यायचे, तंबाखू खायचे. मग काही लोकांना मला सांगतात की बुवा असं राहतं तसं राहतं, काय टेन्शन घेतो, घे बुवा. थोडं हळूहळू थोडं मी नशावतीकडे वळालो. तर प्यायला लागलो दारू. पिता तर मग जास्तच प्रमाण वाढलं. खूपच 4-5 वर्षात जास्त दारू पिली. मग शेवटी 2019 पर्यंत दारू पिली मी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीला लहानपणापासून ठाकरसिंग महाराज यांच्या शरणात होतात. त्यांनी जी भक्तिविधी दिली त्या भक्तिविधीमध्ये आपण लीन होतात. परंतु असं असताना सुद्धा आपण व्यसनाधीन झालात, दारूच्या नशेत वाहून गेलात आणि एक व्यसनी व्यक्ती म्हणून आपली ओळख झाली. तर मला असं विचारायचं आहे की या परिस्थितीमध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? हो सर, ते असं आहे, मी यूट्यूबला बघता अचानक यूट्यूबला मी तर भगतजी आहेत त्यांचा कार्यक्रम पाहिला. मी ते सत्संगी होते, त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होतो. तर त्यांच्या अचानक यूट्यूबला आलं तर मग मी ते पाहिलं, 4-5-10 पाहिलं. मग त्याच्यावर मी जरा असं मोहित झालो की बुवा असं मग ते नंबर वगैरे लावला. मी तिथं आश्रमला पण बोललो. मग ते कार्यक्रम बुवा असं लागतो साधना चॅनलवर. तर मग मी साधनावर ते कार्यक्रम पाहिले गुरुजींचे सत्संग रामपाल महाराजांचं. 4-5 दिवस पाहिला. ते इंटरव्ह्यू काहींचा ऐकलं पण मी. आणि तो सत्संग पाहिला तर मला ते ज्ञान खूपच काही आवडलं ते कबीर महाराजांचं. थोडंसं मग मी डोक्यात विचार करायचो की आपलं ठाकरसिंग महाराजांचं आणि यांच्यामध्ये जे दंतकथा काहीतरी असं वाटत होतं. मग असं करताना मी लगेच विचार केला की बुवा ही नामदीक्षा घेणार बुवा मी. लगेच कॉल केला आणि डोळा सेंटरला नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण यूट्यूबवर संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे त्यांचे काही व्हिडिओ क्लिप्स बघितले. त्याचप्रमाणे आपण संत रामपालजी महाराजांचे जे चॅनल्सवर सत्संग येतात ते सत्संगसुद्धा आपण बघितले आणि त्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांकडे आलात आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? हो सर, तर खूपच चांगला तुम्ही प्रश्न विचारला. सर्वात जास्त लाभ म्हणजे मला डोक्याचा खूप त्रास होता. तर मला नेहमी गोळी लागायची आणि संजय वराडे डॉक्टर आहेत नाशिकचे, त्यांच्याकडे स्टेटमेंट होती माझी. तर ते म्हणे तू जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला ही गोळी कायम घ्यावी लागेल. कारण की डोकं माझं खूपच असं दुखायचं, जास्त त्रास व्हायचा. मी कोणाशी जास्त बोलू पण शकत नव्हतं. आत्तासुद्धा एवढं जो बोलत आहे एवढं बोलू नाही शकत होतं मी, इथलं क्लिअर.
आता मी एकदम चांगल्या पद्धतीने बोलू पण शकतो आणि सर्व काही हिशोब वगैरे सर्व काही करतो मी. जेव्हापासून नाम घेतलं त्या दिवसापासून तर एकदम जबरदस्त अंग असं शरीर एकदम हलकं हलकं झालं, डोकं हलकं झालं आणि लगेच मी 2-3 महिने म्हणजे नाही 2-3 आठवडे मी थोडंसं डगमग झालो होतो. पण पुन्हा मी म्हटलं करून बघू म्हटलं. मी सत्संग ऐकत होतो ना नेहमी. म्हटलं मग करून बघू. तर केले मी मंत्र जाप करत राहिलो. असं करता कालचा प्रभाव हटला. मग मला लाभ एकदम जबरदस्त जोरात सुरू झाले. तर त्या दिवसापासून आजपर्यंत डोक्याला कुठलाही काही त्रास नाही आणि कुठल्या शरीरामध्ये भरपूर मला काही वेदना व्यथ्या होत्या सर्व काही दूर झाल्यात. आज कुठं काही दुखत नाही. एकदम फ्रेश वाटतं आणि एकदम संत रामपालजी महाराजांची खूप दयाकृपा झाली माझ्यावर. तर माझा पूर्ण परिवार सुखी आहे आणि आज शरीरामध्ये सुख, घरामध्ये सुख, सर्व काही सुख समाधानी. आज गावाचे लोक पण सांगतात की तुझी तब्येत जबरदस्त सवरली आणि असं वाटत नव्हतं. सर्व म्हणायचे की तू 15 दिवसमध्ये राहणार नाही, 1 महिन्यापर्यंत राहणार नाही बा, तू मरून जाशील, असं सर्व सांगायचे. पण गुरुजींची काही अशी काही कृपादृष्टी झाली माझ्यावर. तर मग मी खूपच आता दररोज सत्संग ऐकतो, नामस्मरण वगैरे. एक पोरगा आहे, तो पण त्यांनी 7वीला आहे, तो पण नामस्मरण जप करतो. पोरगी करते, बाई आहे, ते त्यांचं पण चांगलं चालू राहतं. आता त्या बाईला पण त्रास होता थोडा गुडघ्याचा, तर मुक्कामार लागलेला होता. नामदीक्षा घेतल्यापासून त्या दिवसापासून तिचा पण मुक्कामार डायरेक्ट ठीक झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत, जे काही कष्ट होते ते दूर झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जे आपले पूर्वीचे गुरुबंधू आहेत, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत, त्यांना आपण प्रामुख्याने काय संदेश द्याल? भगतजी, मी तर एकच सांगू शकतो त्यांना सरजी की बाबा फक्त या संत रामपाल महाराजांचे पुस्तक वाचा किंवा टी व्हीवर अनेक टी व्हीवर चॅनलवर येतात ते सत्संग, तेव्हा ऐका काही महिने. कारण की लगेच ते कार्यक्रम 1 दिवस 2 दिवस ऐकल्यावर काही ज्ञान समजत नाही, लगेच लोक टी व्ही बंद करून देतात. पण ते खरं ज्ञान काय आहे हे पूर्ण टी व्ही तुम्ही ऐकल्यावर प्रोग्राम कमी कमी 1 महिने 2 महिने ऐका, मग नामदीक्षा घ्या आणि बघा तुमच्या घरामध्ये कसं परिवर्तन होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग जे आहेत ते ऐका, त्याचप्रमाणे त्यांनी जे पुस्तकं लिहिली आहेत, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, याचं अध्ययन करा आणि त्यांचं जर ज्ञान पटत असेल तर त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्यावी. जर कोण्या साधकाला त्या सत्संगातनं किंवा त्या पुस्तकातनं असा बोध झाला आणि त्यांना वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? बऱ्याचशा चॅनलवर ते सत्संग चालतात संत रामपालजी महाराजांचे. काही पुस्तक सेवा चालू आहेत गावागावामध्ये. पुस्तक वाचा, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, असं तर जिने की राह, तर ते वाचा आणि लवकरात लवकर नामदीक्षा घ्या आणि आपला पण मोक्ष करा. कायमचा सतलोकला जाण्याचा मार्ग आहे हा. दुसरीकडे एकच आहे, दुसरा मार्ग कुठलाच नाही. याच्याशिवाय सत्य मार्ग हा आहे. टी व्हीवर याच्या नामदीक्षा घेण्यासाठी टी व्हीवर मोबाईल नंबर वगैरे येतात, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या ज्या जवळचे काही नामदान केंद्र आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, पैसे ते कधी लागत नाही, फक्त भाव लागतो, बस, काहीच नाही याच्या पुढे. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951, 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.